नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आपल्या चॅनलला नेहमीच आधुनिक आणि पारंपरिक असे सगळेच पदार्थ बघायला मिळत असतात आणि जर नवीन कोणी बघत असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपलं चॅनल नेहमी बघत राहा। आज आपण दाखवणार आहोत कच्ची दाबेली। जसा आपला बटाटा वडा जो आहे मुंबईची शान आहे, तसंच हा गुजरातचा प्रकार आपल्या मुंबईत येऊन अगदी ठाण मांडून बसलाय आणि सगळ्यांच्या आवडीचं झालेला आहे। ही आहे कच्ची दाबेली। तर आपण आज कच्ची दाबेली तुम्हाला दाखवणार आहोत। आपल्याला 2-3 प्रकारच्या चटण्या लागणार आहेत। एक तिखट गोड चटणी आहे पुदिन्याची, दुसरी आपली चिंच गुळाची चटणी असते। तर मिरच्या आहेत काश्मीरी मिरच्या, त्या आपण खूप व्यवस्थित भिजत घालायच्या आणि शेंगदाणे आणि लसूण ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। ती चटणी दाबेलीसाठी अगदी म्हणजे वापरतात अशी लोक, तर आपण ती बनवून घेणार आहोत। आपल्याला दाबेलीसाठी 3 चटण्या लागतात आहेत। ही पुदिना आपण जी नेहमी नॉर्मल करतो पुदिन्याची तिखट चटणी असते, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची। ही आहे आपली गोड तिखट गोड जी चिंचगुळाची चटणी असते खजूर वगैरे घालून, ती बनवलेली आहे। आणि ही आता दाखवली तुम्हाला की मिरची, लसूण, त्याच्यात शेंगदाणे आणि थोडंसं मीठ घालून ते वाटून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये नंतर तेल घालायचं की ती टिकते पण खूप दिवस आणि फ्रीजरमध्ये व्यवस्थित राहते ती। तर दुसरा म्हणजे आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत, जी पावामध्ये आपण भरतो ती मुख्यतः। आणि त्याच्यासाठी जो कच्ची मसाला दाबेली मसाला जो आणलेला आहे तो मी विकतच आणलेला आहे। ती काय खूप प्रमाणात आपण करत नाही, त्याच्यामुळे मी विकत आणलेला आहे। कोणी घरी पण बनवतं। त्याच्यात पण आपण चिंचगुळाच्या चटणीचा वापर करणार आहोत। मीठ आहे, लिंबाचा रस आहे, साखर आहे आणि थोडी आमचूर पावडर आहे। तर आपण भाजी बनवून घेऊया आधी। आपण पॅन मध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। ही तेलकट अजिबात नाहीये रेसिपी। चालेल, गॅस एकदम बारीक करायचा। अंदाजाने 2 चमचे घालते मी आणि छान तो तेलावर परतून काढायचा आहे असे तो। आणि हा एकदम स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो आपण याच्यात टाकूया। तुम्ही बघाल गॅस एकदम मंद ठेवलाय मी, नाहीतर ते मसाले आहेत ते जळून जातील। अर्धा चमचा साखर घालणार आहे, कारण चिंचगुळाची चटणी आपण याच्यात वापरणार आहोत। रस आहे, थोडी आमचूर पावडर घालणार आहोत, एक अर्धा चमचा। चटणी आहे की भाजी आपली मस्त आंबट गोड होईल। छान परतून काढायची। आपली दाबेलीची भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण पुढचं सर्व साहित्य एकत्र करायला घेऊया। आपण दाबेलीची भाजी मस्तपैकी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण ती सजवायची कशी तर ते दाखवते तुम्हाला। सगळ्यात प्रथम आपण हा बारीक कांदा सगळीकडे पसरवणार आहोत। ही एकदम बारीक शेव आहे, 0 नंबर म्हणतात तिला, तसली शेव आहे ही। हिंबीर घालूया मस्तशी। आणि हे मसाला शेंगदाणे जे असतात हे दाबेलीच्या मसाल्यामध्येच आपण साधे शेंगदाणे बनवून घेऊ शकतो। सुकं खोबरं थोडंसं घालणार आहोत। खूप टेम्पटिंग असा पदार्थ जो आहे। डाळिंबाचे दाणे अतिशय सुंदर दिसते बघा असंच। आपण भाजीत पण टाकली आहे। थोडी तिखट चटणी आपण पुदिन्याची जी आहे ती, थोडीशी भाजी घेऊया आपण आणि ह्याच्यात अशी व्यवस्थित दाबून लावायची। दोन्ही बाजूला आपण भाजी मस्तपैकी स्प्रेड करायची आहे। पुन्हा आपण थोडासा कांदा आणि असं करून छानपैकी बंद करायचं। तव्यावर मस्तपैकी आपण आधी बनवून घेते मी आणि तव्यावर आपण शेकून दाखवूया। आपण तव्यामध्ये थोडंसं तेल घातलंय, तेलामुळे नंतर बटर जळत नाही आणि थोडंसं आपण बटर घालून घेऊया। आहे मस्तपैकी शेकवून घ्यायचं आपल्याला तव्यावर। आपली दाबेली झालेली आहे। आता दुसरी आपण काय करायची, ही शेव जी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये घोळवायचं असं, गरम असल्यामुळे हाताला चटका लागतोय आणि सगळ्या बाजूनी शेव मस्तपैकी त्याला लावून घ्यायची आणि आपली दाबेली रेडी झालेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने कच्ची दाबेली तुम्हाला बनवून दाखवली आहे। नक्की रेसिपी करून बघा